तुम? जी, मैं बताने आया हूं। आपने कहा था आप सीना नहीं वकील हैं। जो जानते हैं वो केस लेते ही बेईमानी हो जाता है। आपने गलत कहा। देखो, मेरी तुमसे कोई निजी दुश्मनी तो थी नहीं। होती तो आप मुझे मारते और एक दो को मारते, लेकिन आप तो हर रोज सुबह शाम सबको मारते हैं। उन सबको जो निर्दोष है, मासूम है, बेजुबान है, जिनकी जुबान आपकी जुबान के आगे और जिनके तर्क आपकी अकल के आगे कुछ नहीं कर सकते, बस कट कर गिर पड़ते हैं। अरे इसे कोई समझो। आप ये पीते हैं जिन्होंने आदमी के हक और सच की बात कही है, जहर के प्याले पिए हैं, गोलियां खाई है। और वो है यहाँ के नए एसपी। ओ, तो ये है वो चीटी जिसने अपने नाखूनों के दम पर हमारी हुकूमत के तख्त को कुरेदने की जरूरत की थी। मुन्ने, हमारी मुलाकात नई जरूर है, लेकिन उसूल पुराने हैं। हम चींटियों को तब तक नहीं मसलते जब तक वो हमें काटने लायक ना हो जाए। गुड लक। नारायण सालोखे हॉस्पिटल में मर गया। तुमने उसे जलाकर मारने की साजिश की है। मैं तुम्हें गिरफ्तार कर रहा हूं। कल आना, देखेंगे। नहीं, तुम्हें अभी मेरे साथ चलना पड़ेगा। अभी क्या, अभी कैसा आ सकता है? हम जाओ, कल आना, फिर देखेंगे। मैं तुम्हें पुलिस स्टेशन ले जाने को आया हूं, कल नहीं, आज। कितना मांगता है? कैश मिलेगा। बकवास बंद कर। हेलो, हम रामा शेट्टी सर। माफ करना, आपको वापस फोन करना पड़ा। आपका एक अफसर इधर आया है सर, हमको अभी के अभी पुलिस स्टेशन चलने को बोलता है। यस सर, अभी इसी टाइम आने को बोलता है। क्या मालूम सर, आप बोलता है उससे? मेहरबानी। लो, बोलो। भारतात जिथे म्हणून सिनेमाचा हा जादूचा दिवा किंवा मॅजिक लँटर्न पोहोचलेला आहे, तिथे सदाशिव अमरापूरकर हे नाव रुपेरी पडद्यावरती उजळून निघालेलं आहे. आणि त्याच्या घरी येणारी अक्षरशः अनेक भागातली, अनेक भाषांमधली शेकडो पत्र त्याच्या लोकप्रियतेची साक्ष देतात. आता सिनेसृष्टीमध्ये असे अनेक भाग्यवंत असतात की वाडवडिलांनी पुरवलेल्या विमानातून ते अलगद यशाच्या शिखरावरती उतरतात. सदाशिवचं तसं नाहीये. त्यानं अक्षरशः पायथ्यापासून सुरुवात केलेली आहे आणि एक एक पाऊल टाकत हे यशाचं शिखर गाठलेलं आहे. बघा, त्याच्याविषयी बोलताना मी सहजगत्या एकेरी संबोधनावरती आलो, कारण त्याचं कारण आहे. आज जरी मला त्याच्याविषयी अभिमान वाटत असला, आदर वाटत असला, तरी आमची जी काही बालपणापासूनची मैत्री आहे ती लक्षात घेता मला असं वाटतं की आपुलकीचा अधिकार जास्त आहे. आणि म्हणूनच केवळ मी एकेरी संबोधन वापरणार आहे. तर आजवरची सदाशिवची कारकीर्द लक्षात घेता छिन्न, हँडसअप, कन्यादान, अर्धसत्य, आखरी रास्ता अनेक मानबिंदू लक्षामध्ये येतात. तर या मानबिंदूंना जोडणारी आलेखाची जी रेषा आहे ती आज आपल्याला निरखून बघायची आहे, पारखून बघायची आहे. सारांश, या विविध प्रकारच्या भूमिकांमध्ये, विशेषतः खलनायकी भूमिकांमध्ये गहिरे रंग भरणाऱ्या या कलावंताची मनोभूमिका काय आहे
ते आज आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर सदाशिव, माझा पहिला प्रश्न असा की आपल्याला अभिनयाचं अंग आहे हे तुला प्रथम कसं आणि केव्हा जाणवलं? काही माणसांचं आयुष्य तळहातावरच्या रेषा ठरवतात असं म्हटलं जातं. माझा त्यावर विश्वास नाही. काही जण अशा विविध क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून देतात, काही जण त्याच क्षेत्रामध्ये वाहतही जातात. याही गोष्टीवर माझा विश्वास नाही. आणि अभिनयाचं अंग असं तू जे म्हणतोस, तर हा अभिनयाचा रंग माझ्या अंतःकरणात नक्की कधी भिनला किंवा मिसळला गेला हे मला सांगता येत नाही. पण एक क्षण असा होता की ज्या क्षणी मला कळलं की मी फक्त अभिनयच करू शकतो, दुसरं काहीही करू शकत नाही. तुझ्या कारकिर्दीला आकार कसा येत गेला? कारकीर्द सांगताना जेव्हा एखादी ट्रक दिल्लीहून निघते आणि प्रत्येक टोल नाक्यावर थांबत थांबत तिथला ॲक्ट्रॉय देत देत जशी दक्षिण भारतात बेंगलोर मद्रासपर्यंत जाते, तसं या माझा कलावंत म्हणून, आता सगळे कलावंत म्हणतात म्हणून मी म्हणतो, नाही तर तसं काय माझं काय मत नाही आहे. तर कलावंत म्हणून या कारकिर्दीला जेवढी मला वळणं मिळाली किंवा जेवढे मला टोल नाके भेटले, तिथल्या प्रत्येक टोल नाक्यावर मला ॲक्ट्रॉय भरायला लागलाय. म्हणजे असं की अक्षरशः नाटकामध्ये स्टेज झाडण्यापासून, प्रॉम्प्टिंग करण्यापासून, लाइटिंग करण्यापासून, ते काम करण्यापासून, अभिनय करण्यापासून, दिग्दर्शन करण्यापासून, त्यानंतरच्या महाविद्यालयीन एकांकिका, त्यानंतरच्या महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, त्यानंतरच्या राज्यनाट्य स्पर्धा, त्यानंतरची व्यावसायिक नाटकं आणि त्यानंतरची कलात्मक चित्रपट आणि त्यानंतरचे व्यावसायिक चित्रपट, अशा प्रत्येक ठिकाणी अत्यंत मेहनत करून आणि सर्व ठिकाणी जवळ असलेल्या बुद्धीचा आणि गुणांचा अत्यंत ताकदीनं वापर करत करत इथपर्यंत आलेलो आहे. म्हणजे हे जे सगळं आहे हे सगळं पांढरं स्वच्छ आहे, त्यात कुठलाही खोटा पैसा मिसळलेला नाही. स्ट्रिनबर्गने एका ठिकाणी म्हटलंय की रंगभूमीचं तंत्र जर शिकवायचं असेल तर मी ते 2-3 तासात शिकवू शकेन, पण जर तुम्हाला ते आत्मसात करायचं असेल तर आयुष्य घालवावं लागेल. तुझ्या अनुभवातून तुला या संदर्भात काय उत्तर देता येईल? अभिनयाचं कुठलंही, माझ्या मते तरी कुठलंही तंत्र नाही, कुठलंही गणित नाही, कुठलीही मेथड नाही. करणे, चुकणे, चुका शोधणे, परत करणे आणि आयुष्यभर करीत राहणे, आयुष्यभर शोधत राहणे. आपल्याला जे भावतं, जे समोर दिसतं, त्याचा आपल्या शरीराद्वारे, शब्दांद्वारे म्हणजे व्यक्त करणे, यालाच मी अभिनय मानतो. आणि याला माझ्या मते कुठलीही मेथड नाही आहे. आणि तो स्टीनबर्ग वगैरे म्हणला ते खरं आहे की तंत्र सांगायला गेलं 2 तासात सांगता येईल, पण खऱ्या अर्थाने जर हे शिकायचं असेल तर तुम्ही आयुष्यभर शिकतच असता. तुझ्यासारखा कलावंत हा इमेजमध्ये बद्ध होण्याचा धोका निश्चितच टाळणार. तुला देखील साधारणतः त्याच प्रकारच्या खलनायकी भूमिका करून आपण साचेबंद होतोय किंवा इमेजमध्ये अडकतोय असं कधी वाटतं का? इमेज हा प्रश्न मला बऱ्याच जणांनी विचारला. ही 2 उत्तरं आहेत. एक तर तुम्ही साचेबंद होता का, आणि दुसरं या इमेजमध्ये तुम्ही अडकता का. तर साचेबंद होण्याचा धोका प्रत्येक नटाला असतोच. आजच्या टीव्ही आणि व्हिडिओ माध्यमांमुळे तर तो आणखीन झालेला आहे. म्हणजे अत्यंत टीव्ही मालिकेत गाजलेले नट त्या काळात जे गाजत असतात, ती टीव्ही मालिका संपली की कुठल्या कुठं अदृश्य होतात कळत सुद्धा नाही. कारण ते त्या भूमिकेमध्ये, त्या साच्यामध्ये फक्त लोकांना पाहायला आवडतात, नंतर ते पाहायला आवडत नाही, असं कदाचित असावं. तेव्हा साचेबंद होण्याचा धोका असतोच.
आणि माझ्यासारखा माणूस ज्या सतत खलनायकी भूमिका करतो त्या काही दिवसांनी लोकांना कंटाळवाणी वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण हे करत असताना तुमची जी काही आत्तापर्यंतची अनुभवाची वर्ष आहेत त्याचा तुम्हाला फायदा होतो की तुम्ही जेव्हा एखादी खलत्वाची भूमिका करत असता तेव्हा त्या भूमिकेमध्ये कुठे चांगुलपणा पण आहे का? तुम्ही जेव्हा एखाद्या म्हाताऱ्याची भूमिका करता तेव्हा त्या म्हाताऱ्यामध्ये कुठे हिरवटपणा तुम्हाला आढळतो का? तुम्ही जेव्हा एखाद्या तरुणाची भूमिका करता तेव्हा त्या तरुणामधला एक असा अँगल आहे की जो अकाली प्रौढ झालेला आहे, हा तुम्हाला कुठं सापडतो का? हे सगळं तुम्ही त्याच्या कॅरेक्टरमध्ये शोधायचं असतं आणि त्या सहित ती भूमिका वठवायची असते. पूर्ण काळी किंवा पूर्ण पांढरी अशी कुठलीच इमेज नसते. तर त्याला या विविध छटा असतात, हे विविध रंग असतात. ते रंग लक्षात घेऊन जेव्हा तुम्ही भूमिका वठवत जाता, ते कॅरेक्टर, त्याची वेशभूषा, त्याची बोलण्याची पद्धत, समोरचं कॅरेक्टर त्याला देत असणारा रिस्पॉन्स, या सगळ्यावर त्या गोष्टी अवलंबून असतात. तेव्हा याचा सतत आपण वापर केला पाहिजे आणि कमीत कमी साचेबंद होण्याचा प्रयत्नही केला पाहिजे. एखाद्या प्रसिद्ध नटाने नुसता त्याचा आवाज जरी बदलला तरी लोकांना तो आवडत नाही. इतक्या इमेजच्या याच्यामध्ये अडकलेला आपला समाज असल्यामुळं त्या इमेजमध्ये अडकण्याचा प्रत्येक माणसाला धोका आहे. तेव्हा तो धोका मलाही आहे आणि तो मी नाकारत नाही. मराठी रंगभूमी म्हटली की प्रायोगिक आणि व्यावसायिक हे दोन शब्द हमखास आठवतात. तू यापैकी कोणत्या पंथाचा आहेस काय? खवचट प्रश्नाचा आहे. नाही, मुद्दा त्यातला असा आहे की मुळामध्ये प्रायोगिक रंगभूमी, व्यावसायिक रंगभूमी, कलात्मक चित्रपट, व्यावसायिक चित्रपट असा कुठलाही भेद मी मानत नाही. एक चांगलं नाटक, वाईट नाटक, चांगला चित्रपट, वाईट चित्रपट, हे दोनच भेद मी मानतो. पण याच्यासाठी एक चांगलं उदाहरण असं आहे बरं का, की एखाद्या प्रयोगशाळेत एखाद्या औषधाची निर्मिती होत असते किंवा एखाद्या फॅक्टरीमध्ये एक छोटंसं यंत्र निर्माण होत असतं. त्यावेळेस त्याचं महत्त्व कोणाला कळत नाही, पण त्या दोन्हीचा उद्देश शेवटी सगळ्या मानवजातीला त्याचा उपयोग करण्यासाठी होत असतो. तद्वत प्रायोगिक रंगभूमीवर जे प्रयोग होतात किंवा कलात्मक चित्रपटामध्ये जे निरनिराळे प्रयोग केले जातात त्याचा उपयोग व्यावसायिक रंगभूमीला आणि व्यावसायिक चित्रपटांना व्हावा अशी माझी स्वतःची अपेक्षा आहे. आणि या प्रयोग करणाऱ्या माणसांनी सुद्धा त्यांनी केलेलं जे काही त्यांच्या मते पवित्र काम आहे ते त्यांनी व्यावसायिक रंगभूमी आणि व्यावसायिक चित्रपट याच्या कसोटीवर घासून पाहिलं पाहिजे की हे खरोखर आपण केलेला प्रयोग हा बहुमूल्य आहे का, हा समाजात बरोबर योग्य त्या प्रकारे पोहोचतो का आणि त्याचे निश्चित फायदे होतात का. तेव्हा माझ्या मते प्रायोगिक आणि व्यावसायिक याच्यामध्ये भेद न करता हे परस्परांना पूरक आणि परस्परांना पोषक कसे ठरतील याचा विचार दोन्ही बाजूकडनं होणं फार महत्वाचं आहे. तर ज्या माध्यमानं तुला पैसा मिळवून दिला, प्रतिष्ठा मिळवून दिली, प्रसिद्धी मिळवून दिली, त्या माध्यमाबद्दल म्हणजे सिनेसृष्टीबद्दल तुला काही खरं काही बरं असं मत सांगता येईल का? आमच्या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये म्हणजे आमच्या हिंदी चित्रपटसृष्टीला मी एक चांगली उपमा शोधून काढली आहे, ती म्हणजे आमच्या ट्रॅफिक जॅमची. मुंबईसारख्या मोठ्या महानगरात किंवा हायवेवर जसा ट्रॅफिक जॅम होऊन जातो आणि सगळेजण वैतागलेले असतात, तशी आजची हिंदी चित्रपटसृष्टीची अवस्था आहे. एकतर आपण त्याचा एक भाग असतो कारण आपल्यामुळे थोडासा ट्रॅफिक जॅम झालेला असतो आणि दुसरी आपली त्यातून सुटण्याची धडपडे आपली चाललेली असते. तेव्हा हेच माझं त्याच्याबद्दलचं मत आहे, असं माझं आहे. आणि एकच विचार डोक्यात आहे की या ट्रॅफिक जॅम मधून हळूहळू कोणालाही त्रास न होता योग्य दिशेनं आपण कसे जाऊ, योग्य मुक्कामावर योग्य वेळेत कसे पोहोचू, एवढाच एक विचार डोक्यात आहे. आता तू ट्रॅफिक जॅमची कल्पना मांडलीस त्या अर्थी माझ्या डोक्यामध्ये काही नियंत्रणाची कल्पना आली. तर सेन्सॉर बोर्ड असावं की नाही, आणि ते जर आवश्यक असेल तर त्याचं स्वरूप काय असावं? नाही, मुळात सेन्सॉर बोर्ड नसावं असं माझं स्पष्ट मत आहे. जसं कोणीतरी म्हटलंय की ज्या लायकीचे लोक त्या लायकीचंच त्या देशाचं सरकार असतं, तसं मला असं वाटतं की ज्या लायकीचे लोक त्या लायकीची ती कला असते. आणि जी कला सर्व लोकांसाठी आहे, जी सर्व समाजासाठी आहे आणि ती त्या लोकांनीच तयार केलेली आहे, तेव्हा लोकांना ठरवू द्या ती चांगली आहे की वाईट आहे. आज शेकडो वर्षानंतर, 100 वर्षानंतर सुद्धा ज्योतिबा फुलेंचं वाङ्मय
का टिकून राहिलं? ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी का टिकून राहिली? तुकारामाचे अभंग का टिकून राहिले? त्यावर तर काही नियंत्रण नव्हतं. आणि हिट आणि हॉट नाटकाचे 2 वर्षापूर्वी झालेले प्रयोग कोणाच्याही लक्षात का नाही आहेत? तर मला असं वाटतं की जे खरं असतं, जे पोटतिडकीनं केलेलं असतं, कळवळ्याने केलेलं असतं, ते टिकून राहतं आणि त्याच्यात टिकण्याचं सामर्थ्य असतं. त्याच्यावर कोणाच्याही बंधनाची गरज नाही. लोकांना ठरवू द्या ना की हे वाईट आहे, लोक नाही बघणार. लोकांना आवडलं तर बघतील, मग भले तुमच्या दृष्टीने ते चांगलं असो की वाईट असो. पण हजारो करोडो लोकांनी पाहायची कला एका ठराविक 10-12 माणसांनी ठरवायचं की लोकांनी काय पाहायचं. हा मला वाटतं की आपल्या बेसिक लोकशाहीमध्ये जे आपले बेसिक हक्क आहेत त्याच्यावरती गदा आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे याबद्दलचं एक फार सुंदर एक उदाहरण मी असं पुस्तकात वाचलं तोरडमलांच्या, की त्यांनी एक पुस्तक लिहिलं, त्याच्यामध्ये त्यांनी एका नटाबद्दल म्हटलं होतं की एकदा आपले पंडित जवाहरलाल नेहरू लंडनला गेले आणि हॅम्लेटच्या भूमिका करणारा कोण नट तो? लॉरेन्स ऑलिव्हिये. तर लॉरेन्स ऑलिव्हियेने त्यावेळेस हॅम्लेटवर एक चित्रपट काढला होता. तेव्हा पंडित नेहरूंनी त्यांना विचारलं की तुमचा तो हॅम्लेटवरचा चित्रपट आमच्या भारतात प्रसिद्ध कसा नाही झाला? तेव्हा तो लॉरेन्स ऑलिव्हिये म्हणाले की प्राईम मिनिस्टर, गंमत अशी झाली की आमची हा चित्रपट भारतात प्रदर्शित करायची फार इच्छा होती, पण शेक्सपियरची काही वाक्य ही अश्लील आहेत असा तुमच्या सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला आणि ती गाळून आम्हाला प्रदर्शित करायला सांगितलं. आणि त्यावेळेस मी असा विचार केला की भारतातील सेन्सॉर बोर्डाचं ऐकण्यापेक्षा आपण शेक्सपियरची वाक्य महत्त्वाची ठरवावीत, आणि म्हणून म्हणे मी तो आज तागात प्रसिद्ध केलेला नाही. तेव्हा जवाहरलाल नेहरू फार भडकले आणि त्यानंतर तो चित्रपट प्रदर्शित झाला अशी एक माहिती आहे. तेव्हा आपल्या सेन्सॉर बोर्डाबद्दल जगात काय मत आहे हे महत्त्वाचं आहे. मग हे सेन्सॉर बोर्ड नसावं असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि जर काही लोकांची अशी इच्छा असेल की अशा थोड्या प्रकारचं काहीतरी नियंत्रण असावं, तर एक जे क्वालिटी कंट्रोलची एक जी कल्पना आहे, क्वालिटी कंट्रोल बोर्ड, ती कल्पना याच्यात अस्तित्वात यायला पाहिजे. म्हणजे असं की चित्रपट पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने सांगायचं की हे नको, ते नको, ते नको. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्यांनी पूर्ण परीक्षा दिल्यानंतर, तो मॅट्रिक पास झाल्यानंतर पालकांनी ठरवायचं की त्याला शिस्त कशी लावायची. हे असं होतं त्याच्यात. तर तसं न होता चित्रपट निर्माण होत असतानाच एका क्वालिटी कंट्रोल बोर्डाची एक त्याच्यावर शिस्त असावी. त्याच्यामध्ये लाईट बॉय पासून, स्पॉट बॉय पासून, मेकअप मॅन पासून, कॅमेरा असिस्टंट पासून, कॅमेरामन पासून, असिस्टंट डायरेक्टर पासून, डायरेक्टर पासून, रायटर पासून, प्रोड्युसर पासून सगळ्यांनी त्याच्यावर साधक बाधक विचार करून आपण जे देतोय ते किती योग्य आहे आणि किती अयोग्य आहे, काय यातलं हवं आणि काय नको हे ठरवावं आणि स्वतःच्या जबाबदारीवर, सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटीवर तो चित्रपट प्रदर्शित करावा. तर तुझ्या इतक्या या अनवट कल्पना ज्या आहेत त्या लक्षात घेता तू व्यावसायिक रंगभूमीवर काय किंवा चित्रपटात काय कसं जुळवून घेत असशील याचं मला आश्चर्य वाटतं. तर प्रश्न असा की तू व्यक्तिगत आणि व्यावसायिक या दोन्ही जीवनाची सांगड कशी काय घालतोस? माझं जे व्यावसायिक जीवन आहे ते मी घरात येताच आपण जसे चपला काढून ठेवतो तसं मी ते घराच्या बाहेर काढून ठेवतो. त्याचा माझ्या व्यक्तिगत आयुष्याशी काही संबंध नाही. माझ्या व्यक्तिगत आयुष्यावर माझी मालकी आहे आणि माझ्या व्यावसायिक जे काही आयुष्य आहे त्याच्यात एक सामाजिक जबाबदारी आहे. हे 2 घटक मी मानतो. या व्यतिरिक्त त्या व्यवसायाशी त्या अर्थाने म्हणजे पार्ट्या, मुहूर्त, नंतर काय गॉसिप्स यामध्ये माझा कुठलाही इंटरेस्ट नाही आणि मी त्यात भाग घेत नाही. मी घरातून बाहेर पडल्यानंतर ऍक्टिंग करतो आणि तिथलं ऍक्टिंग संपलं की घरी येतो. एवढाच माझा याच्याशी संबंध आहे. त्यामुळे माझं वैयक्तिक आयुष्य हे माझं आहे आणि मग उरलेला माझा घरातला वेळ माझ्या कुटुंबांसमवेत, मुलांसमवेत आणि माझी जी मित्रमंडळी आहेत त्यांच्यामध्ये स्वच्छंदपणे घालवायला मला आवडतं. तुझ्या खलनायकी इमेजला हे उत्तर भलतंच विसंगत आहे. मला तुझ्या व्यक्तिगत काही आवडीनिवडी लोकांना कळाव्यात असं वाटतं. तुझ्या आवडीनिवडी काय आहेत? काय व्यक्तिगत आवडीनिवडी काय सांगणार. मला पुस्तकं वाचायला भयंकर आवडतं, गप्पा मारायला आवडतात, पांढरा रंग आवडतो याचं कारण त्यात सगळेच रंग असतात. पूर्ण शाकाहारी मी आहे. या व्यतिरिक्त काही नाही. बरं, अशा साध्या माणसाच्या
आणखीन काही साध्या आकांक्षा असतील ना, थोडक्यात तुझ्या भविष्यकालीन योजनांबद्दल तू आम्हाला काही सांगशील का? योजना डोक्यात खूप आहेत, पण त्या उगाच योजना मांडत राहणं याला काही अर्थ नाही. जसा एखादा इंजिनियर एखादी ब्ल्यूप्रिंट काढतो आणि मग त्यानंतर त्याचं एक छोटंसं मॉडेल करतो आणि त्यानंतर ती वास्तू जशीच्या तशी आपल्यासमोर भव्यपणे उभी करतो, तर खरं समाधान ती वास्तू निर्माण करण्यात आहे. बरोबर. त्याची मॉडेल तयार करण्यात काही समाधान नाही. तेव्हा मी त्या मॉडेलची वर्णनं काय करू? ज्यावेळेस मी ती वास्तू उभी करेन त्याच वेळेस तुम्हाला कळेल. मैं गवाहों को और परेशान करना नहीं चाहता. संक्षिप्त में हाईकोर्ट के अनुवाद में उल्टे अर्थ और गलतियों की भरमार है. अधिकारी वर्ग जुल्मी, द्वेष, एकमुखी, असहयोग, पौरुष, राजा व आणि प्रजा, राष्ट्रवाद वगैरह वगैरह, इन सब का या तो गलत अनुवाद किया है या फिर आसान शब्दों की जगह जानबूझकर अतिशयोक्तियां प्रयोग की है. मराठी एक बढ़ती हुई भाषा है, फिर भी अनुवादक ने मेरे 1908 के लेखों का 50 साल पहले छपी डिक्शनरी की सहायता से अनुवाद किया है. लेकिन नई तोहफों के सामने पुराने किले खड़े नहीं रह सकते. हमें समय के साथ चलना चाहिए, क्योंकि जो भाषा आज हम प्रयोग करते हैं वो संस्कृत और अंग्रेजी की मिलावट है. जो भी आज किसी भी लेख का अनुवाद करता है, आधुनिक साहित्य से उसका परिचय जरूर होना चाहिए. मैं एक बात पूछना चाहता हूं मिलॉर्ड, हमें आखिरकार अनुवादों की क्या जरूरत थी? क्या ये केवल आपकी सुविधा के लिए है? अगर मेरे लिए मराठी जज, मराठी जूरी और मराठी सरकारी वकील होता तो इन सब की क्या जरूरत थी? फैसला मराठी में लिखे गए लेखों पर होता, न कि जल्दबाजी में किए गए गलत अनुवादों पर. केसरी केवल मराठी जानने वाले ही पढ़ते हैं, आप या बंगाली वगैरह नहीं, आप या दूसरी भाषाओं के लोग नहीं. इसलिए हमें यह फैसला करना चाहिए कि मेरे लेखों का केसरी के पाठकों पर क्या प्रभाव हुआ. तिलक महाराज की, तिलक महाराज की, तिलक महाराज की. बस मुझे सिर्फ यही कहना है मिलॉर्ड.